नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये हा टी पीस पाहणार आहोत. तर हा जो दिसतोय आपल्याला तो हा टी पीस आहे. हा टी पीस ICUमध्ये जे पेशंट असतात, ज्या पेशंटला अगोदर व्हेंटिलेटरवर घेतलेलं असतं, ज्या पेशंटला एंडोट्रॅकियल ट्यूब किंवा ट्रॅकिओस्टॉमी ट्यूब टाकलेली असते, तो पेशंट व्हेंटिलेटरवर असतो आणि नंतर पेशंटला विन करताना ज्यावेळेस व्हेंटिलेटर आपल्याला बंद करायचं असतं किंवा ट्रायल घ्यायचं असतं पेशंट विदाऊट व्हेंटिलेटर राहू शकतो का नाही, त्यावेळेस आपण हा टी पीसचा वापर पेशंटला ऑक्सिजन देण्यासाठी करतो. तर यामध्ये हा टी पीस आहे, याला एक कनेक्टिंग प्लॅस्टिक ट्यूब आहे. यामध्ये हे जे एंड आहे ते हे एंडोट्रॅकियल ट्यूब किंवा ट्रॅकिओस्टॉमी ट्यूबला कनेक्ट केलं जातं. या एंडमधून ऑक्सिजन पाईप कनेक्ट केला जातो. ही त्याची कॅप लॉक आहे. इथं ऑक्सिजन पाईप कनेक्ट केला जातो. हे वरती जे दिसतंय तुम्हाला हे कॅप लावलेलं एंड, तर हा सक्शन पोर्ट आहे. तर या ठिकाणाहून तुम्ही सक्शन करू शकता ट्रॅकिओस्टॉमी ट्यूब किंवा AT ट्यूबचं, आणि सक्शन झालं की ही कॅप लॉक करायची असते जेणेकरून या ठिकाणाहून फॉरेन बॉडी जाणार नाही. ही झाली प्लॅस्टिक ट्यूब. इथं एक एंड ओपन असतं. ह्या ओपन एंडमधून तुम्ही पेशंटला नेबुलायझेशन देऊ शकता. आणि इतर वेळेस हे एंड जे आहे ते तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे हे गॉज पीसनं कव्हर करून ठेवावं लागतं. हा गॉज पीस आपण त्याला गुंडाळला आहे आणि वरून हे रबर पॅक केलं आहे. तर यासाठी करायचं की यामधून फॉरेन बॉडी, इन्सेक्ट वगैरे आतमध्ये जाऊ नयेत. तर मित्रांनो, हा आहे टी पीस जो इंट्युबेटेड पेशंट, एंडोट्रॅकियल ट्यूब टाकलेला पेशंट असेल इंट्युबेटेड किंवा ट्रॅकिओस्टॉमी टाकलेला पेशंट असेल त्याला हा टी पीस लावला जातो, जेणेकरून त्याला आपण टी पीस ऑक्सिजन थेरपी देतो. या ठिकाणाहून सक्शन करू शकतो, या ठिकाणाहून नेबुलायझेशन देऊ शकतो. आणि जेव्हा पेशंटला व्हेंटिलेटरची गरज पडेल त्यावेळेस हा आपण टी पीस काढून टाकतो आणि या ठिकाणी व्हेंटिलेटरला कनेक्ट केलेली ट्यूब इथं जोडतो. पुन्हा पेशंट व्हेंटिलेट होतो. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.